संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, दीघनिकाय या ग्रंथातील जे पहिलं सुत्त आहे ब्रह्मजाल सुत्त, त्या सुत्ताचा अभ्यास वाचन मनन चिंतन सध्या आपण करीत आहोत। या ब्रह्मजाल सुत्तामध्ये भगवान बुद्धांमध्ये असणारे चुल्लशील कोणते, भगवान बुद्धांमध्ये असणारे मध्यमशील कोणते म्हणजे मध्यमशील कोणते आणि भगवान बुद्धांमध्ये असणारे महाशील कोणते या संदर्भात मागच्या धम्म देसनेमध्ये आपण बघितलं। भगवान बुद्ध या संदर्भामध्ये भिक्षूंना उपदेश असं सांगतात, असा उपदेश करतात की भिक्षूंनो, एखादा सामान्य व्यक्ती पृथक जन भगवान बुद्धांमधील या चुल्लशिलाबद्दल मध्यमशिलाबद्दल महाशिलाबद्दल जर प्रशंसा करत असेल तर तुम्ही त्या प्रशंसेमुळे भारावून जाऊ नका, भावना विवश होऊ नका, अति आनंदित होऊ नका, कारण असं झालं तर ते तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होईल। तेव्हा आतापर्यंत आपण या शिला संदर्भामध्ये बघितलेलं आहे। मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की हे जे ब्रह्मजाल सुत्त आहे, हे ब्रह्मजाल सुत्ताचा जो मुख्य विषय आहे तो आहे बुद्धकालीन जे 62 संप्रदाय होते त्या 62 संप्रदायाचं खंडन भगवान बुद्धांनी कशा प्रकारे केलं त्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा अभ्यास या ब्रह्मजाल सुत्तामध्ये आपल्याला करायचा आहे। आता ब्रह्मजाल सुत्त मी अगोदर पण तुम्हाला बोललो की ब्रह्मजालमध्ये ब्रह्म या शब्दाचा अर्थ तो जो आपल्याकडे आहे ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेवता, तो अर्थ या ब्रह्म या शब्दाशी नाही आहे। ब्रह्म या शब्दाचा अर्थ होतो तत्व, विचारसरणी। आणि बुद्ध काळामध्ये असे 62 संप्रदाय होते की जे 62 संप्रदाय लोकांना आपले तत्व सांगायचे की मानवी जीवनाचं असं आहे, या मानवी जीवनाचं असं आहे, मानवी जीवनाचं हे सत्य आहे, मानवी जीवनाचं ते सत्य आहे, असं आपापल्या परीने ते या मानवी जीवनाचं तत्व विशद करायचे। आणि या तत्वांमध्ये त्यांच्या त्या विचारांमध्ये त्या काळातले लोक असे फसून गेले होते। म्हणजे काय सत्य आणि काय असत्य हे लोकांना समजत नव्हतं, बिचार लोक अज्ञानी आहेत। जीवनाचं सत्य कशामध्ये आहे लोकांना माहीत नाही, जीवनाचं महात्म्य कशामध्ये आहे लोकांना माहीत नाही, पण लोक अज्ञानापोटी त्यांच्या त्या तत्वांमध्ये असे फसले की जणू काही एखादा मासा मासेमारी करणाऱ्यांच्या
जाळामध्ये कसा फसतो आणि तडफडतो बघा, तसे लोक या ब्रह्माच्या जाळामध्ये फसलेले होते. म्हणजे या तत्वांच्या जाळामध्ये फसलेले होते, म्हणून या सुत्ताचं नाव आहे ब्रह्मजाल सुत्त. तर आता जे काही 62 संप्रदाय आहेत ते जर तुम्ही ब्रह्मजाल सुत्त जर वाचाल ना, तर त्या 62 संप्रदायांचे तत्व जर तुम्ही वाचाल तर तुमच्या काहीच लक्षात येणार नाही. खूप कठीण आहे, डोक्याच्या वरून जाते बघा. त्यासाठी खूप चिंतन करावं लागते ते तत्व समजून घेण्यासाठी. आणि एवढ्या 62 संप्रदायांचं तत्व जर आपण चिंतन करत बसलो तर बुद्ध तत्वज्ञान कधी समजून घ्यायचं आपण, त्याच्यामध्ये आपला वेळ निघून जाईल. त्याच्यामुळे ते जे 62 संप्रदाय आहेत त्यांचं तत्व अभ्यास करत बसण्यापेक्षा फक्त एक तौलनिक अभ्यास करण्यासाठी, कारण मी नेहमीच म्हणतो की आपण बुद्धिझमचा अभ्यास करणारे लोक आहोत, पण जर तौलनिक अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला इतर धर्मियांचा पण अभ्यास असला पाहिजे. बरोबर आहे ना? आपला धम्म श्रेष्ठ आहे. कशामुळे श्रेष्ठ आहे? एखादा व्यक्ती उंच आहे का? कारण त्याच्यापेक्षा कोणतरी छोटं आहे म्हणून ना. एखादा व्यक्ती गोरा आहे का? कारण कोणीतरी त्याच्यापेक्षा कमी गोरा आहे म्हणून ना. एखाद्या व्यक्ती श्रीमंत आहे का? कारण कोणीतरी त्याच्यापेक्षा गरीब, कारण तुलना करतो ना आपण. बुद्ध धम्म हा श्रेष्ठ आहे. कशामुळे? त्यासाठी तुम्हाला इतर धर्मीयांचा अभ्यास करावा लागेल, इतर संप्रदायांचा अभ्यास करावा लागेल. कारण आजही असे धर्म आहेत, संप्रदाय आहेत ना की जे आपलं तत्व विशद करतात. भरपूर आहे. तसं ते बघा, जो रामदेव बाबा, त्याचा पण एक योगा संप्रदाय आहे. त्याने एखादं बोललं की लोकांना ते खरंच वाटते, आहे की नाही? किंवा आसाराम बापूचा एक संप्रदाय आहे, आता तो जेलमध्ये आहे. आसाराम बापूचा एक संप्रदाय आहे ना, काय त्याचे लोक भक्ती करतात. आम्हाला काय घेणं नाही म्हणतात, त्यानं ते काय केलं, तो जेलमध्ये काही नाही, पण आम्ही भक्ती करणार. बघा अज्ञान लोकांचं हे पॅक झाले असते बघा. हे जे हा सेट टॉप बॉक्स लोकांचा, हा सेट टॉप बॉक्स, त्याचा रिमोट त्यांच्याकडे असतो. बरोबर बटन दाबतात, ते अज्ञान उत्पन्न होते, अविद्या उत्पन्न होते आणि ज्याला प्रज्ञा म्हणतात ना, प्रज्ञा फिनिश होऊन जाते. लोक अजूनही भक्ती करतात, जेलमध्ये असून भक्ती करतात. किंवा ते आणखी काय बघा, ते श्री रविशंकर नाही ना, त्याचा एक संप्रदाय श्री रविशंकर आहे. किंवा अनेक संप्रदाय बघा आजही भारतामध्ये. म्हणजे हे जे संप्रदाय निर्माण होतात कोणाच्या भरोशावर? लोकांच्या भरोशावर. कारण ते लोक त्यांच्या त्या ब्रह्म जाळामध्ये फसतात, त्यांचे अनुयायी वाढतात, हळूहळू फॉलोअर्स वाढतात आणि संप्रदाय जो छोटासा असतो, 5 चे 10, 10 चे 100, 100 चे 1000, असं करता करता लाखो त्यांचे संप्रदाय फॉलो करणारे लोक बनतात. बघा बुद्ध काळातही असे 62 संप्रदाय होते की लोक ज्यांना फॉलो करायचे, लोक ज्यांचं तत्व आचरणामध्ये आणायचे. कारण हे 62 संप्रदाय जे आहेत, या 62 संप्रदायांपैकी 18 जे संप्रदाय होते ते मनुष्य जीवनाच्या भूतकाळाबद्दल सांगायचे. भूतकाळ म्हणजे तुमचा मागचा जन्म कसा होता, तुमच्या मागच्या जन्मात असं, तुमचा मागच्या जन्मात तसा होता, वगैरे वगैरे काय जे असेल ते. 18 संप्रदाय असे होते जे मनुष्य जीवनाच्या मागचा जन्म भूतकाळाबद्दल सांगायचे. आणि 44 संप्रदाय असे होते जे तुमच्या मनुष्य जीवनाच्या भविष्य काळाबद्दल सांगायचे. म्हणजे मेल्यानंतर तुम्हाला स्वर्ग पाहिजे, नरक पाहिजे, की मेल्यानंतर तुमची सुगती होईल, दुर्गती होईल मेल्यानंतर, असे 44 संप्रदाय होते. म्हणजे 18 संप्रदाय तुमच्या भूतकाळाबद्दल सांगणारे होते आणि 44 संप्रदाय तुमच्या जीवनाच्या भविष्य काळाबद्दल, पुढचा जन्म, पुढचं भव, पुढच्या संसाराबद्दल सांगणारे होते. असे एकूण 62 संप्रदायाचा पगडा त्या काळामध्ये, बुद्ध काळामध्ये त्या लोक समुदायावरती होता. आणि सर्वांचे फॉलोअर्स होते बघा, हजारो, शेकडो, लाखो फॉलोअर्स होते या 62 संप्रदायांचे. तर या 62 संप्रदायांपैकी या सर्व संप्रदायाचा अभ्यास करणार नाही आपण, तेवढा आपल्याकडे पुरेसा वेळ सुद्धा नाही आहे. पण तुलनात्मक अभ्यास करायचा आपल्याला, आहे की नाही? तुलनात्मक अभ्यास करावा लागेल ना. बुद्ध धम्म श्रेष्ठ कसा, यासाठी इतरांचे तत्व कसे आहेत, त्या तुलनेमध्ये बुद्धाचा धम्म कसा श्रेष्ठ आहे, यासाठीच आपण केवळ बुद्धकालीन जे मुख्य
6 संप्रदाय होते, 6, फक्त 6 मुख्य 6 संप्रदाय. त्या 6 संप्रदायांचा अभ्यास आपण आजच्या धम्मदेशनेमध्ये करणार आहोत. हे 6 संप्रदाय असे आहेत जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. या 6 संप्रदायांचा तत्कालीन लोकमनावरती जबरदस्त पगडा होता, जबरदस्त पगडा होता. जसं आज कसं लोकांचा पगडा आहे त्या विविध संप्रदायांचा, आहे की नाही, तसं बुद्ध काळातही त्या 6 संप्रदायांचा त्या काळातील लोकमनावरती असा जबरदस्त पगडा होता. लोकांना वाटत की हा जो आहे ना, हा खरा आहे, हाच खरा आहे, हाच खरा दुःखमुक्तीचा मार्ग आहे, याच्या पलीकडे दुसरं सत्य काहीच नाही. लोक बिचारे अज्ञानी आहेत ना, लोक बिचारे अज्ञानी असतात आणि त्या अज्ञानापोटी त्यांना सत्य काय असत्य काय हे समजत नाही. जे काही त्यांना सांगण्यात येते त्यांना तेच खरं वाटते आणि त्यांना असं वाटतं की हेच खरं आहे, हेच खरं आहे, हेच खरं आहे, त्याला फॉलो करतात. बघा, उघड्या डोळ्याने सुद्धा फॉलो करतात. आजही अशी लोक आहेत ना. विचार करा, या आधुनिक काळामध्ये जर असे लोक आजही आहेत तर 2500 वर्षापूर्वी कसे लोक असतील, लोक कशी असतील त्या काळामध्ये. तर असे हे 6 संप्रदाय आहेत. त्या 6 संप्रदायाचे संस्थापक कोण होते, त्यांचे तत्व काय होते, त्याच्या संप्रदायांचं नाव काय होतं आणि ते कशा पद्धतीने त्या संप्रदायाची त्यांनी स्थापना केली वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींना आपण आजच्या धम्मदेशनेमध्ये पाहणार आहोत. तर असे हे 6 संप्रदाय आहेत. यापैकी जो पहिला संप्रदाय आहे त्या पहिल्या संप्रदायाचं नाव आहे अक्रियवाद. काय नाव आहे? अक्रियवाद. त्या संप्रदायाचं नाव आहे अक्रियवाद. आणि या अक्रियवाद संप्रदायाचा संस्थापक होता पूरन काश्यप. तो त्या काळातला एक महान ऋषी होऊन गेला. त्या काळातल्या लोकांना त्याचा जबरदस्त असा पगडा होता. बघा, मोठा ऋषी होऊन गेला पूरन काश्यप. आणि या पूरन काश्यपाच्या संप्रदायाचं नाव होतं अक्रियवाद. आता अक्रियवाद या शब्दामध्येच याचं तत्व सामावलेलं आहे. अक्रिय म्हणजे क्रिया नाहीये कोणती. अलग अलग शब्दाचा अर्थ काय होतोय? अक्रिय म्हणजे काही क्रिया नाहीये, काही क्रियाशील नाहीये, याच्यामध्ये काहीही क्रियाशील नाहीये, सगळं काही शून्य आहे, कशाचाही प्रभाव नाही आहे, अक्रिय आहे. अक्रिय, काहीही क्रिया नाही आहे, म्हणून याच्या तत्वज्ञानाचं नाव पडलं अक्रियवाद. त्याचा तत्व काय आहे? हा जो पूरन काश्यप होता, हा पूरन काश्यप असा म्हणायचा की या मानवी जीवनामध्ये जे काही तुम्ही पाप करता किंवा जे काही तुम्ही पुण्य करता त्याचा तुमच्या जीवनावर काहीही क्रिया होत नाही. म्हणजे अक्रिय आहे. तुम्ही पाप करा, अक्रिय आहे, की तुम्ही पुण्य करा, अक्रिय आहे. पाप करा, पुण्य करा, याचा तुमच्या जीवनावर, तुमच्या आत्म्यावर काहीही प्रभाव पडत नाही, काहीही क्रिया होत नाही. आणि म्हणून याच्या तत्वज्ञानाला, याच्या संप्रदायाला म्हणायचे अक्रियवाद. म्हणजे तुम्ही समजा हिंसा केली, तुम्ही समजा हिंसा केली, काही फरक पडत नाही, कारण काय? अक्रिय आहे ना. तुम्ही समजा चोरी केली, काही फरक पडत नाही. का बरं? कारण त्याचं काय म्हणणं आहे? अक्रिय आहे, काही क्रिया नाही, त्याचा काही प्रभाव पडत नाही. तुम्ही व्यभिचार केला, तुम्ही खोटं बोलून लोकांना फसवलं, तुम्ही मादक द्रव्याचं सेवन केलं, तुम्ही शील पालन नाही केलं, विरुद्ध वागले, अकुशल वागले, त्याचा काहीही परिणाम होत नाही. मग तुम्ही पाप केलं काय आणि पुण्य केलं काय, हे सगळं काही कसं आहे? अक्रिय आहे, अक्रिय, त्याचा काहीही परिणाम होत नाही. आणि म्हणून याच्या संप्रदायाला म्हणायचे अक्रियवाद. तर बघा, हा जो पूरन काश्यप होता, ज्याच्या तत्वज्ञानाचं नाव आहे पूरन अक्रियवाद, हे जे संप्रदाय स्थापन झाले ना, हे तुम्हाला मी सांगतोय, हे संप्रदाय यांच्या डोक्यामध्ये एखादी गोष्ट आली की मला संप्रदाय स्थापन करायचा आहे आणि संप्रदाय स्थापन केला, असं नाही झालं. हे सहजरित्या त्यांनी हे संप्रदाय स्थापन केले. त्याच्यामागची कारण आहे. म्हणजे असं सांगितलेलं आहे की हा जो पूरन काश्यप होता, हा पूरन काश्यप काहीतरी काम म्हणजे त्याच्या मालकाकडे काम करत असताना याच्याकडून काहीतरी चुकी झाली. म्हणजे हा जो पूरन काश्यप होता, याच्याकडून काहीतरी चुकी झाली आणि याला असं वाटलं की आता माझा मालक मला रागवेल. तर मालकाच्या रागवायच्या अगोदरच
भीतीपोटी तो पळून गेला आणि सरळ जंगलामध्ये गेला. हा पूरण काश्यप जंगलात गेला. जंगलामध्ये चोरांनी त्याला पकडलं, त्या पूरण काश्यपाला. चोर बिचारे त्या पूरण काश्यपाला पकडलं. त्याच्या खिशात जे काही असेल सोनं चांदी पैसा सगळं काढून घेतला, सगळं चोरून घेतला. त्याचे कपडे पण काढले. कपडे पण काढ, ते पण ठेवू नको. कपडे काढले, त्याला पूर्ण विवस्त्र करून टाकलं. त्याचे सगळं जे काही होतं कपड्यासहित सगळं काही घेऊन ते चोर पळून गेले. त्याला विवस्त्र केलं. बिचारा अंग झाकायला सुद्धा काहीही कपडा ठेवला नाही. आणि असंच विवस्त्र अवस्थेमध्ये तो नगरामध्ये गेला. लोकांनी त्याला पाहिलं. अरे विवस्त्र म्हणजे विवस्त्र, कपडे नाही अंगावरती. तर आपल्याकडे ते म्हण आहे ना, नंगे से खुदा भी डरता है. आपल्याकडे म्हण आहे, हिंदीमध्ये म्हण आहे. म्हणजे एखादा टाय कोट सूट बूट घालून जर एखादा व्यक्ती आला ना आणि त्याने जर तुम्हाला काही व्यवस्थित सांगितलं ना, लोक पटकन त्याच्यावर विश्वास ठेवत नाही विश्वास. पण एखादा असा नांगडा व्यक्ती येऊ द्या, असं दाढी वाढलेली येऊ द्या, जटाधारी येऊ द्या, असं काहीतरी अंगाला लेप लावलेला येऊ द्या, असं काहीतरी विचित्र प्रकारामध्ये येऊ द्या, लोकांना काय वाटते, अरे काहीतरी देवाचा अवतार आहे हा, असं आहे की नाही. हा काहीतरी देवाचा अवतार आहे, देवाचा अवतार असं म्हणतात, देवाचा अवतार आहे. आणि देवाचा अवतार म्हटला की झालं, मग त्याचा अवतारवाद आला, मग पूजा पाठ सगळ्या गोष्टी आल्या. हा पूरण काश्यप विवस्त्र होऊन जंगलातून नगरामध्ये गेला. लोकांनी त्याला पाहिलं. लोकांना असं वाटलं की हा कोणीतरी देवाचा अवतार आहे. कारण विवस्त्र राहणे का सोपं आहे का? सोपं आहे का? बिचारे लोकांना वाटलं हा कोणतरी देवाचा अवतार आहे. लोकांनी लगेच त्याला हात जोडले देवाचा अवतार समजून, आणि हात जोडून त्याची पूजा करायला सुरुवात केली. लोकांनी त्याला विचारलं की महाराज कपडे क्यों नहीं पहनते, ऐसे क्यों कपडे क्यों नहीं पहनते. तर हा काय म्हणे, लोकांना असं सांगायचा, ज्याने मनाची लाज जिंकली त्याला कपड्याची काय गरज आहे, असं त्याचं उत्तर होतं. ज्याने मनाची लाज जिंकली त्याला कपड्याची काय गरज आहे. मग लोकांना वाटतं बापरे हा मोठा काहीतरी चमत्कारिक बाबा आहे. लगेच लोक त्याची पूजा करायला सुरुवात केली. आणि असं करता करता त्याचे संप्रदाय हळूहळू फॉलोवर्स वाढत गेले. आणि या पूरण काश्यपाने आपला अक्रियवाद स्थापन केला. म्हणजे हा याने संप्रदाय स्थापन केला ते काहीतरी अलौकिक ज्ञान प्राप्त झालं म्हणून नाही, अलौकिक ज्ञान काहीतरी प्राप्त झालं असं नाही, काहीतरी हे असेच पळून गेलेले आहेत. हे पळून गेले आणि संप्रदाय स्थापन केला. 1 5 ते 10 100 1000 वाढता आणि आपला संप्रदाय स्थापन केला. असा हा होता पूरण काश्यप, ज्याच्या संप्रदायाचं नाव होतं अक्रियवाद. म्हणजे काय? अक्रिय. जीवनामध्ये पाप करा पुण्य करा त्याचा काहीही क्रिया नाही, सगळं काही काय आहे? अक्रिय आहे. तर अशा प्रकारे ह्या पूरण काश्यप, त्याचाही खूप मोठा पगडा होता बघा त्या काळातल्या लोकांवरती. अशा या पूरण काश्यपाचा एक महत्त्वपूर्ण संप्रदाय अक्रियवाद बुद्ध काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आणखीन एक संप्रदाय आहे, ज्या संप्रदायाचं नाव आहे नियतिवाद. काय नाव आहे? नियतिवाद. नियतिवाद. आणि याचा जो संस्थापक होता त्या संस्थापकाचं नाव आहे मक्खली गोशाल. हा दुसरा एक महत्त्वपूर्ण संप्रदाय बुद्ध काळातला, मक्खली गोसाल. आता मक्खली गोसाल म्हणजे याचा जो जन्म आहे एका गोशाळेमध्ये झाला. गोशाळेमध्ये एक दासीपुत्र होता. हा एका दासीचा पुत्र होता. एका गोशाळेमध्ये याचा जन्म झाला म्हणून याचं नाव पडलं मक्खली गोसाल. तर हा जो मक्खली गोसाल आहे याच्या संप्रदायाचं नाव आहे नियतिवाद. काय नाव आहे? नियतिवाद. नियती म्हणजे काय? नियती म्हणजे नशीब. नशीब आपण म्हणतो ना, माझ्या नशिबातच होतं म्हणतो ना आपण, माझ्या नशिबातच होतं म्हणते म्हणून असा भेटला. आणि इकडे म्हणतात माझ्या नशिबातच होती म्हणून भेटली. म्हणतात की नाही, सगळं नशिबावरच आहे, सगळं नशिबावर. म्हणजे हा जो संप्रदाय नियतिवाद, हा संप्रदाय सुद्धा असंच आहे. या मक्खली गोसालने
नियतिवादाची स्थापना केली. याचं म्हणणं असं आहे की तुमच्या नशिबात म्हणजे दैवात जर दुःख असेल ना तर या जीवनात तुम्हाला दुःख भोगावं लागेल. नशिबाचा खेळ आहे. तुमच्या नशिबात जर सुख असेल ना तर तुम्हाला या जीवनामध्ये सुख मिळेल. तुम्ही पुण्य करा की पाप करा त्याचा काही फरक पडत नाही. नशिबात दुःख तर दुःख भोगा, तुमच्या नशिबामध्ये सुख तर सुख भोगा. म्हणून म्हणजे जीवनाचं सगळं काही सुख दुःख तुमच्या कर्मावर नाही आहे, तुमच्या पुण्यावरती नाही आहे, तुमच्या आचरणावरती नाही आहे. कशावरती आहे? तुमच्या नियतीवरती आहे, तुमच्या नशिबावर आहे, तुमच्या दैवावर आहे. आणि म्हणून सर्व काही नशिबावर सोपवणारा, सर्व काही तुमच्या दैवावर सोपवणारा, म्हणून याच्या संप्रदायाचं नाव पडलं नियतिवाद. पण हा जो आहे ना मख्खली गोसाल, हा मख्खली गोसाल सुद्धा याने पण काही सहज याचे ज्ञान प्राप्त झालं म्हणून हे स्थापन केले नाही. म्हणजे हा जो मख्खली गोसाल होता, हा मख्खली गोसाल म्हणजे त्याच्या वडिलांसोबत मालकाकडे काम करत असताना गोशाळेमध्ये, त्याचं नाव होतं गोशाल, गाईच्या दुधापासून जे तूप बनवतात, महाग असते ते तूप, तर ते तुपाची टोपली डोक्यावर घेऊन जात असताना शेणात त्याचा पाय पडला, पाय स्लिप झाला आणि तिथेच पडला. आणि डोक्यावर जी तुपाची टोपली होती ती टोपली खाली पडली आणि ते तूप सुद्धा खाली सांडलं. तर याला मनातल्या मनात असं वाटलं की आता हे तूप सांडलं, आता माझा जो मालक आहे आता मला काही सोडत नाही तूप सांडल्यामुळं. तर याच्या मनात पण भीती आली आणि हा सुद्धा पळून गेला. आणि पळून गेला तर सरळ पळून गेला. आणि याने पळून जाऊन काय करायचं, तर मग याने डायरेक्ट आपला संप्रदाय स्थापन केला, नियतिवाद. नियतिवादामध्ये म्हणजे असं म्हणतात की बुद्ध काळामध्ये याचे सुद्धा जवळपास 1.5 लाख याचे फॉलोअर्स होते. 1.5 लाख, बघा 1.5 लाख फॉलोअर्स होते या नियतिवादाचे. आजही काही लोक आहेत की जे नशिबावर सर्व आहेत ना लोक. आता हे नशीब काय मला समजत नाही अजून, नेमकं नशीब काय आहे अजूनही समजलेलं नाही. बघा तुम्ही थोडं चिंतन कराल ना, हे नशीब काय आहे. दैवामध्ये म्हणतात, दैवामध्ये काहीच नाही आहे. तुम्ही जर चिंतन कराल तर तुमच्या लक्षात येईल. बघा हे तर असा याचा संप्रदाय होता या मख्खली गोसालचा, ज्याच्या संप्रदायाला म्हणायचे नियतिवाद. म्हणजे काय, तुमच्या नशिबामध्ये जे आहे ते तुम्हाला भोगावंच लागणार आहे. सुख आहे तर सुख भोगा आणि दुःख आहे तर दुःख भोगा, असा हा मख्खली गोसाल होता. त्यानंतर आणखीन एक तिसरा संप्रदाय भगवान बुद्धांच्या काळामध्ये होता, अत्यंत प्रसिद्ध, कारण या संप्रदायाची लोक आजही आहेत. त्या संप्रदायाचं नाव आहे उच्छेदवाद. काय नाव आहे? उच्छेदवाद. उच्छेद याचा अर्थ होतो समूळ नष्ट करणे, उच्छेद करणे. म्हणजे जसं एखादा झाड आहे, झाडाला जर काढायचं असेल तर जोपर्यंत ते झाड तुम्ही मुळासकट काढत नाही तोपर्यंत ते झाड परिपूर्णपणे मरत नाही. म्हणजे त्याचा परिपूर्णपणे उच्छेद होत नाही. मुळासकट जेव्हा ते झाड आपण तोडतो तेव्हा त्याचा काय होतो, उच्छेद होतो, तो परिपूर्ण नष्ट होतो. तर हा जो अजित या उच्छेदवादाचा संस्थापक होता अजित केसकंबली. त्याचं नाव अजित होतं. तो केसांचा असा काय म्हणतात त्याला, पगडा, बुचडा, असं केसांचा बुचडा असं डोक्यावरती बांधायचा, म्हणून त्याला लोक अजित केसकंबली म्हणायचे. याचं पण कारण तेच आहे, मालकाच्या भीतीने, रागाच्या भरात तो मालकाच्या भीतीने जंगलामध्ये पळून गेला आणि याने जंगलामध्ये पळून जाऊन साधू झाला आणि उच्छेदवाद याने स्थापन केला. तर हा जो आहे उच्छेदवाद, याचं असं म्हणणं होतं की तुम्ही जन्मास आले, लहानाचे मोठे झाले, खाणे पिणे सगळ्या गोष्टी झाल्या, म्हातारे झाले, शेवटी मृत्यूला प्राप्त झाले, मेले तुम्ही, आणि तुम्ही काम एकदा मेले की सगळं संपलं. तुम्ही जीवनभर जे जे पुण्य केलं, जे जे पाप केलं ते सगळं संपलं, तुमच्यासोबत काहीच येत नाही. मेलं, विषय म्हणजे उच्छेद झाला जीवनाचा. काय, जीवनाचा उच्छेद झाला. तुम्ही जे पुण्य केलं तेही संपलं,
जे पाप केलं तेही संपलं. म्हणजे मरता बरोबर तुमचा काहीही शिल्लक राहत नाही, काही शिल्लक राहते असं म्हणणं होतं. पण हे एका दृष्टीने पाहिलं हे चुकीचं आहे. कर्मजीवन तर राहतात ना. हा, मेल्यानंतर पण आपली चित्त अवस्था ही जिवंत राहते ना. हा, त्याच्यामुळे माणसाला सुगती किंवा दुर्गतीचा लाभ होत असतो. पण हा काय म्हणतो, उच्छेद. माणूस मेला की त्याचं सगळं संपलं. त्याचा ना काही कर्म शिल्लक राहतात, ना कोणतं पाप शिल्लक राहते, ना कोणतं काहीही शिल्लक राहत नाही. उच्छेद झाला म्हणून त्याच्या तत्वज्ञानाला उच्छेदवाद असं म्हणायचे. तर अशा प्रकारे हा अजित केस कंबली याचा संप्रदाय आहे उच्छेदवाद. आणि याच्या तत्वाप्रमाणे वागणारे लोक आजही आहेत, आजही आहेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्यामध्ये पण अशी काही लोक आहेत, आम्ही पाहतो ना, त्यांना वाटते अरे काय भोजनदान दिल्यानं काय पुण्य घडते, असं लोक म्हणतात. शिवरदान दिल्यानं अरे काय पुण्य घडते, आणि तुम्ही शील पालन त्याचं काय पुण्य घडते. माणूस मेला म्हणते की माणसाचं संपलं सर्व. उच्छेदवाद आहे हा. काही काही लोक अजून उच्छेदवादामध्येच आहेत. आणि विशेषतः जे लोक मोठ्या नोकरीमध्ये आहेत, मोठा बंगला आहे, पैसा गाडी बंगला बँक बॅलेन्स याच्यामध्ये ते एकदम मशगूल आहेत ना, असेही लोक या उच्छेदवादामध्ये फसलेले आहेत. त्यांना ना पुण्यकर्माचं काही वाटतं, ना पापाचं काही वाटतं. त्यांना असं वाटतं की बस खाओ पिओ मजा करा, माणूस मेला म्हणजे सगळं संपलं. असे हे उच्छेदवादी लोक आजही आहेत. बुद्ध काळामध्ये पण होते. असा हा उच्छेदवाद आहे, ज्याचा मुख्य संस्थापक होता अजित केस कंबली. तर अशा प्रकारचा तिसरा मुख्य संप्रदाय होता. त्यानंतर चौथा आणखीन एक महत्वाचा संप्रदाय भगवान बुद्धांच्या काळामध्ये होता. ज्या संप्रदायाचं नाव होतं अन्योन्यवाद. काय नाव होतं, अन्योन्यवाद. आणि याचा संस्थापक होता पकुद कच्चायन. हा सुद्धा त्या काळामधला एक महान ऋषी होता. याचे पण लाखोच्या वर फॉलोअर्स होते. याच्या संप्रदायाचं नाव आहे अन्योन्यवाद. आता हा जो शब्द आहे अन्योन्यवाद, अन्योन्यवाद या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. अन्यवाद, अन्य म्हणजे प्रत्येक गोष्ट ही स्वतंत्र आहे, स्वयंभू आहे. तर याचं असं म्हणणं आहे की हे जे शरीर आहे हे शरीर 7 घटकांनी बनलेलं आहे. आता आपल्याला 4 घटक माहीत आहेत, पृथ्वी, आप म्हणजे जल, पृथ्वी, आप, तेज म्हणजे उष्णता आणि वायू. या 4 घटकांनी आपलं हे शरीर बनलेलं आहे. हा जो पकुद कच्चायन आहे याचं म्हणणं आहे की हे शरीर 7 घटकांनी बनलेलं आहे. कोणते 7 घटक? एक आहे पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा. 3 कोणते एक्स्ट्राचे? सुख, दुःख आणि आत्मा. असे हे 4 पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा अशा या 7 घटकांनी हे शरीर बनलेलं आहे. तर याचं असं म्हणणं आहे की हे सगळे जे घटक आहेत, 7ही घटक हे अन्य आहेत, स्वतंत्र आहेत. यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही आहे. पृथ्वी वेगळी आहे, स्वतंत्र आहे, स्वयंभू आहे. प्रत्येक घटक, सुख वेगळं आहे, दुःख वेगळं आहे, आत्मा वेगळा आहे. कोणत्याही घटकांचा दुसऱ्या घटकावरती परिणाम होत नाही. म्हणजे प्रत्येक घटक हे अन्य आहेत, स्वतंत्र आहेत, स्वयंभू आहे. हा असा म्हणायचा, हा जो पकुद कच्चायन आहे हा असा म्हणायचा की जर समजा माझ्यावर जर कोणी तलवार लावली, मला जर तलवार मारली आणि माझा जर हा हात कापला, समजा माझा जर हा हात कापला, तर मी काय म्हणेल? मी म्हणेल फक्त त्याने माझा हातच कापला, म्हणजे माझा फक्त पृथ्वी धातू कापला, बाकीचं काय गेलं नाही ना. कारण पृथ्वी धातू काय स्वतंत्र आहे, अन्य आहे. मी फक्त असं म्हणेल की त्याने म्हणजे फक्त पृथ्वी धातू कापला, मला जीविनीशी नाही मारलं, म्हणजे त्याने फक्त पृथ्वी धातू कापला, असं याचं म्हणणं होतं. म्हणजे याचं सरळ असं म्हणणं आहे, जर मी तुमच्या पोटात चाकू मारला, तुमचा खून करण्यासाठी जर चाकू मारला, तर मी काय म्हणेल, जर या तत्वज्ञानानुसार
त्याने फक्त माझ्या पृथ्वी धातूला मारलं, फक्त पृथ्वी धातूला मारलं, बाकीचं तर सगळं चांगलं आहे ना, माझं सुख दुःख चांगलं आहे, माझं आत्म्याला काही झालं नाही, मी चांगला आहे. म्हणजे याच्या म्हणण्यानुसार हे जे सातही घटक आहेत, हे सातही घटक स्वतंत्र आहेत, हे सातही घटक स्वयंभू आहेत. अशा प्रकारे अन्योन्यवाद म्हणजे या सातही घटक हे एकमेकांपासून वेगळे आहेत. याचे पण लाखो फॉलोअर्स होते आणि हे याचं असं म्हणणं होतं की ही जी हवा आहे, या हवेमध्ये विषाणू असतात. आपण जेव्हा श्वास घेतो तर श्वास घेतल्यानंतर ते विषाणू हवेच्या द्वारे आपल्या नाकात जातात आणि नाकात गेले की ते मरतात. तर ते आपल्या नाकात जाऊ नये म्हणून ते नाकाला असं पांढरा कपडा बांधायचा. म्हणजे एवढा बारीक विचार करतात बघा ते. एवढंच काय, तर हा असा म्हणायचा की पाण्यामध्ये पण जंतू असतात, पाण्यामध्ये जंतू असतात म्हणून ते असं डायरेक्ट पाणी पित नव्हते. कारण आपण जर पाणी पिलं तर त्या पाण्यासोबत त्या पाण्यातले जंतू पण आपल्या पोटात जातील, ते मरतील. ते मरू नये म्हणून ते अगोदर पाण्याला गरम करायचे, नंतर ते पाणी थंड करायचे आणि मग ते थंड पाणी प्यायचे. और एवढंच काय, ते नदी ओलांडून पण जात नव्हती. जर आपण नदी ओलांडून गेलो तर आपल्या पायामुळे त्या नदीतील जे जंतू आहेत, विषाणू आहेत, ते मरतील. ते मरू नये म्हणून हा जो पकूत कच्चा होता, हा नदी सुद्धा पार करत नव्हता बघा. म्हणजे त्याच्यामध्ये काय लॉजिक आहे हे अजूनही कळत नाही बघा. पण लोक त्याचे फॉलोअर्स होते त्या काळामध्ये, त्याचे खूप फॉलोअर्स होते. आजही काही त्याचे फॉलोअर्स आहेत. म्हणजे हवेमध्ये विषाणू आहेत म्हणून ते आचरण करतात, पाण्याला गरम करून पितात वगैरे वगैरे. आजही हे लॉजिक लोक लावतात. तर बुद्ध काळात सुद्धा हा पकूद कच्चायन होता की ज्याने अन्योन्यवाद, म्हणजे शरीर हे 7 घटकांचं बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख दुःख आणि आत्मा. आणि 7 घटक हे वेगळे वेगळे आहेत असं याचं म्हणणं होतं. पण यानं हा जो स्थापन केलेला पंथ आहे, हा काही सहज स्थापन केला नाही पहिल्या या संप्रदायांसारखा. याच्या मागच्या काही धार्मिक भावना नाही आहे की कोणतं ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे असं म्हणतात की एका ब्राह्मण विधवेच्या पोटी याचा जन्म झाला होता. एक ब्राह्मण विधवा महिला, तिच्या पोटी जन्म झाला, थोडा मोठा झाला, याची आई पण मरण पावली. मग याच्या मनामध्ये विचार आला की आता मी तर एका विधवा आईच्या मुली, म्हणजे माझी आई पण मरण पावली, आता माझं पालन पोषण कोण करेल, माझं पोट कोण भरेल. तर फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी या जंगलामध्ये पळून गेला आणि स्वतःचा पंथ स्थापन केला, ज्याला म्हटलेला आहे अन्योन्यवाद. समजलं? म्हणजे फक्त पोट भरण्यासाठी, का असं कोणतं दिव्य ज्ञान प्राप्त झालं, याला अलौकिक ज्ञान प्राप्त झालं आणि याने संप्रदाय स्थापन, असं नाही झालं. फक्त पोट भरण्यासाठी याने संप्रदायाची स्थापना केली. तर असा हा पकूद कच्चायन की ज्याच्या संप्रदायाचं नाव होतं अन्योन्यवाद. तर हा पण एक संप्रदाय, महत्वपूर्ण संप्रदाय बुद्ध काळामध्ये होता. याची सुद्धा लाखो फॉलोअर्स होते बुद्ध काळामध्ये. तर असा एक महत्वाचा संप्रदाय आहे. त्यानंतर आणखीन एक संप्रदाय आहे, 5वा संप्रदाय, ज्या संप्रदायाचं नाव आहे अमरा विक्षेपवाद. काय नाव आहे? अमरा विक्षेपवाद. आता या शब्दात पण याचा अर्थ दडलेला आहे. विक्षेप, आपण म्हणतो ना आक्षेप घेणे, शंका घेणे. तर हा सुद्धा शंका घ्यायचा मानवी जीवनाच्या संदर्भामध्ये. तर या अमरा विक्षेपवाद किंवा संशयवाद, संशय घेणे, शंका घेणे, याच्या संस्थापकाचं नाव होतं संजय बेलट्टीपुत्त. काय आठवते तुम्हाला हे नाव? संजय बेलट्टीपुत्त. बुद्ध आणि त्यांचा धम्म जर ग्रंथ तुम्ही वाचला किंवा इतिहास माहीत असेल तर सारीपुत्त आणि महामोग्गलायन याचे 2 शिष्य होते. राजगृहामध्ये याचा आश्रम होता, संजय बेलट्टीपुत्त. आणि असा तो इतिहास आपण बघितलेला आहे की सारीपुत्त आणि महामोग्गलायन दोन्ही ब्राह्मण पुत्र यांचे शिष्य होते. पण अनेक वर्षांपर्यंत या संजय बेलट्टीपुत्तासोबत राहूनही त्यांना काही ज्ञान प्राप्त झालं नाही. एका दिवशी राजगृहामध्ये सारीपुत्त भंतेजींना सारीपुत्तांना अश्वजित भंतेचं दर्शन झालं.
अश्वजित भंतेकडून ते प्रभावित झाले. मग त्यांची चर्चा होते आणि अश्वजित भंतेच्या माध्यमातून सारीपुत्त आणि मोग्गलायन हे भगवान बुद्धांचे शिष्य होतात, भिक्षू होतात. तेव्हा ते संजय बेलेटी सारीपुत्त आणि महामोग्गलायन हे दोघही जण त्या संजय बेलेटीपुत्ताचे 250 शिष्य घेऊन राजगृहाच्या वेळूवनामध्ये जाऊन ते सगळे भिक्षू होतात. माझे सगळे शिष्य निघून गेले म्हणून हा संजय बेलेटीपुत्ताला टेन्शन येते, तणाव वाढतो आणि त्याचा त्या जागीच त्याचा मृत्यू होतो. तर हा तो संजय बेलेटीपुत्ता आहे की ज्याचे 2 शिष्य भगवान बुद्धांचे प्रमुख पटशिष्य झाले, सारीपुत्त आणि महामोग्गलायन. तर हा जो संजय बेलेटीपुत्ता आहे याच्या संप्रदायाचं नाव आहे अमरा विक्षेपवाद. विक्षेप घेणे, संशय घेणे. कोणता संशय? जसं जर समजा मला कोणी असं विचारलं की या जीवनामध्ये पुण्य आहे का, मला जर कोणी विचारलं की या जीवनात पुण्य आहे का, समजा मला वाटलं आहे तर मी काय म्हणेल? हो आहे, आहे, पुण्य आहे. आणि समजा मला वाटलं की नाही नाही पुण्य नाही तर मी काय म्हणेल? नाही, पुण्य नाही आहे. म्हणजे कन्फर्म नाही आहे. कन्फर्म म्हणजे विश्वासपूर्वक सांगू शकत नाही आपण की पुण्य आहे की पुण्य नाही. जर समजा तुम्ही मला, तुमच्यापैकी जर मला जर कोणी असं विचारलं की भंतेजी अमुक देवीचा मी उपास करू का, ते हे पुण्य होईल का, तर मी काय म्हणेल? अरे पुण्य विण्य काय नाही त्यामध्ये, ते देवी देवाच्या नावाचा उपास करू नका, पुण्य नाही. कन्फर्म सांगतो मी, आम्हाला विक्षेप नाही आपल्याकडे. पक्क सांगतो की त्या देवी देवांच्या नावाचा उपास करून काही पुण्य होत नाही. फिक्स सांगतो, पक्क सांगतो. म्हणजे काय, आपल्याकडे संशय नाही आहे. फिक्स सांगायचं की हे पाप आहे, हे पुण्य आहे. जर मला कोणी असं विचारलं की भंतेजी मला ध्यान करायचं आहे, विपश्यना करायची आहे, तर हे पुण्य आहे का, मी काय म्हणेल? अरे वा वा, करा, पुण्य आहे की नाही. म्हणजे इथं आम्हाला विक्षेप संशय नाही आहे. मी सरळ सांगेल, विश्वासाला सांगेल, बिलकुल दुमत नाही की हे पुण्य आहे. म्हणजे मला जर कोणी विचारलं असेल तर मी पक्क सांगू शकतो. पण हा जो संजय बेलेटीपुत्त होता याच्या संप्रदायाचं नाव होतं अमरा विक्षेपवाद. म्हणजे जर मला कोणी विचारलं की अमुक अमुक कर्म केल्यानं पुण्य होईल का, मला जर वाटलं की पुण्य होते तर मी म्हणेल हो, होते पुण्य. आणि मला जर वाटलं की नाही नाही पुण्य होत नाही तर मी काय म्हणेल? नाही नाही. म्हणजे मला वाटल्यावर सर्व, मला वाटलं तर पुण्य आणि मला वाटलं तर पुण्य नाही. म्हणजे संशय आहे, कन्फर्मेशन नाही आहे, विश्वासार्हता नाही आहे. म्हणून याच्या तत्वज्ञानाला अमरा विक्षेपवाद असं म्हटलेलं आहे. आणि याचेच या अमरा विक्षेप वादाचेच या संजय बेलेटीपुत्ताचे 2 शिष्य सारीपुत्त आणि महामोग्गलायन भगवान बुद्धांचे शिष्य झाले, पटशिष्य झाले, संघ प्रमुख झाले. तर असा हा संजय बेलेटीपुत्ताचा अमरा विक्षेप वाद सुद्धा त्या काळामध्ये अत्यंत प्रसिद्ध होता. त्यानंतर एक महत्वाचा 6वा संप्रदाय आहे आणि हा 6वा संप्रदाय आजही आहे. आपल्या आजूबाजूला पण आहे, औरंगाबादला, भारतामध्ये सगळीकडे आहे. या 6व्या संप्रदायाचं नाव आहे चातुर्यम संवरवाद. काय नाव आहे? चातुर्यम संवरवाद. आणि या चातुर्यम संवरवादाचे संस्थापक होते जैन महावीर निघंटनाथ पुत्त. आजही आहेत ना ते लोक, जैन लोक. बुद्धकालीन म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये त्यांचा जन्म झाला, ते समकालीन आहेत. जैन महावीर आणि भगवान बुद्ध दोघेही समकालीन आहेत. आणि असंही म्हटलेलं आहे की जे महापुरुषांची 32 लक्षणं जी भगवान बुद्धांवरती पाहायला मिळतात, जसं डोक्याचा भाग उंच असणे, हाईट असणं, सगळ्या गोष्टी, तर त्या 32 महापुरुषांच्या लक्षणांपैकी काही लक्षणं महावीरांच्या शरीरावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे बघा, त्यांचं पण डोक्याचा भाग असं उंच आहे की नाही, कानं पण असे लांब लांब वगैरे आहेत. तर अशी काही लक्षणं त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. तर चातुर्यम संवरवाद आज पण आहे बघा. आजही लोक, ते जैन लोक आजही आहेत. त्यांचं पण चातुर्मास सुरू होतो, जसं आपला वर्ष सुरू होतो ना, तर त्यांचा पण 4 महिन्यांचा
चातुर्मास सुरू होतो बघा, चातुर्मास. तर त्यांचा आता सध्या चातुर्मास सुरूच आहे, जसं आपला वर्षवास त्याप्रमाणे. तर बुद्ध काळामध्ये सुद्धा एक महत्वपूर्ण संप्रदाय होता, त्याचं नाव होतं चातुर्यम संवरवाद, आणि याचे संस्थापक होते निघंटनाथ पुत्त. म्हणजे ते महावीर निघंटनाथ. निघंट म्हणजे निघंट यासाठी म्हणायचे, निग्रंथ याचा अर्थ तो निग्रंथ म्हणजे सर्व ग्रंथांचं ज्ञान मी प्राप्त केलं आणि मी आता त्या ज्ञानाचा राजा झालो, नाथ झालो, म्हणून निर्ग्रंथ झालो, मी निगंठ झालो, म्हणून त्याला नाव पडलं निगंठनाथ, की सगळ्या ग्रंथांच्या ज्ञानाचा मी नाथ झालो म्हणून निर्गंथ निगंठ नाथ पुत्त. आणि याच्या संप्रदायाचं नाव होतं चातुर्यम संवरवाद. यांचं तत्व असं आहे, जर तुमच्या हे जे तुमचं मानवी जीवन आहे, ह्या तुमच्या मानवी जीवनावर तुमच्या मागच्या जन्माच्या कर्मांचा प्रभाव होतो. तुम्ही मागच्या जन्मामध्ये जर पुण्य केले असेल तर त्याचा प्रभाव तुम्हाला या जन्मामध्ये मिळेल, किंवा मागच्या जन्मात जर तुम्ही पाप केलं असेल तर त्या पाप कर्माचा प्रभाव तुमच्या आत्म्यावरती या जीवनामध्ये होईल. तर अशा प्रकारे मागच्या जन्माच्या कर्माचा प्रभाव तुमच्या या मानवी जीवनावरती होतं. अशा प्रकारे यांचं तत्वज्ञान होतं. यांचं असं म्हणणं आहे, जर तुम्हाला त्या मागच्या जन्माच्या कर्मातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला चातुर्यम संवर करावं लागेल. चातुर्य म्हणजे 4 प्रकारच्या गोष्टींचा संवर करावा लागेल, संयम करावा लागेल. पहिला आहे हिंसा, दुसरं आहे चोरी, तिसरं आहे व्यभिचार, आणि चौथा आहे परिग्रह. म्हणजे परिग्रह म्हणजे असेंबल म्हणजे परिग्रह करणे म्हणजे जमा करणे, साठा करणे, वस्तूंचा साठा करणे, संचय करणे वस्तूंचा, त्याच्यामुळे लोभ वाढतो. तर अशा 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत, हिंसा, चोरी, व्यभिचार आणि परिग्रह. तर या 4 तत्वांवर तुमचा संवर असला पाहिजे. चातुर्यम संवरवाद, या चातुर्यम संवरवादासाठी तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. या सांसारिक जीवनात राहून तुम्ही चातुर्यम संवर करू शकत नाही, संसारात राहून करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला घरदार सोडावं लागेल, संन्यास घ्यावा लागेल, दूर असं काहीतरी एखाद्या जंगलामध्ये वगैरे जाऊन एकांत ठिकाणी जाऊन ध्यान मनन चिंतन तपश्चर्या करून तेव्हा तुमच्या मागच्या जन्माच्या कर्मावरती संवर होईल, असं याचं म्हणणं आहे. सांसारिक जीवनामध्ये होऊ शकत नाही. तर हे असे ते निघंटनाथ पुत्त होते. हे निघंटनाथ पुत्त यांचे फॉलोवर्स आजही आहे. औरंगाबादमध्ये पण आहेत बरं, महाराष्ट्रात आहे, सगळीकडे आहेत. तर हे जे निघंटनाथ होते हे विवस्त्र राहायचे, डोक्यापासून पायापर्यंत बिलकुल कपडा घालत म्हणजे विवस्त्र राहायचे. आणि त्यामागची धारणा अशी होती, ते अशी म्हणायचे की हा जो आकाश आहे हे आकाशच खऱ्या अर्थाने आपलं आवरण आहे, हे आकाश आपले कपडे आहेत, हा आकाश आपलं आवरण आहे. मग आकाश असल्यानंतर या शरीराला झाकायची लपवायची काय गरज आहे, म्हणून त्यांनी आपल्या अंगावरचे वस्त्र त्याग केला, जीवनभर विवस्त्र राहिले. त्यांचे जे शिष्य होते त्यांचे शिष्य सुद्धा विवस्त्र असतात, आजही असतात. आणि खूप कठीण आहे यांच्यामध्ये, म्हणजे यांची जी आचरणाची पद्धती आहे ना खूप कठीण आहे, अत्यंत कठीण आहे. हे लोक शेती करत नाहीत, जैन लोक शेती करत नाहीत, कारण शेती केली तर नांगर चालतो तर ते छोटे छोटे विषाणू मरतात, तर शेती करायची कारण हिंसा होते. हे लोक आर्मीमध्ये म्हणजे सैनिक बनत नाहीत, कारण सैनिक बनलं हातात बंदूक घ्यावी लागते, हिंसा करावी लागते, असं आहे. म्हणजे यालाही ते हिंसा मानतात, याला सुद्धा ते हिंसा मानतात, म्हणून ते लोक व्यापारी आहेत. जैन मारवाडी वगैरे हे जे जैन मारवाडी हे लोक शेती करत नाहीत, म्हणून ते लोक आज व्यापारी आहेत, म्हणून त्या लोकांकडे मोठमोठे व्यापार आहेत बघा. तर आजही हे जैन तत्वज्ञानाला फॉलो करणारे ह्या संप्रदायाचे लोक आजही भारतामध्ये आहेत. तर असे हे चातुर्यम संवरवाद ज्याचे संस्थापक भगवान बुद्धाच्याच काळामधले होते, निघंटनाथ पुत्त. तर अशा प्रकारे हे 6 संप्रदाय भगवान बुद्धांच्या काळामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण 6 संप्रदाय होते,
ज्यांच्या त्या लोक मनावरती अत्यंत जबरदस्त पगडा होता. तर हे जे 6 संप्रदाय आहेत, तुम्ही जर या 6 संप्रदायांचा जर थोडंसं चिंतन केलं की भगवान बुद्धांनी यांचा तत्वाचं खंडन कसं केलं ते तर आपण पाहणारच आहोत पुढच्या धम्मदेशनेमध्ये. पण आपण स्वतः चिंतन करूया, आपल्या सामान्य बुद्धीला पटेल तसं. जर तुम्ही पूरण काश्यप याचा जर विचार केला, याचं संप्रदाय आहे अक्रियवाद. याचं काय म्हणणं आहे, ना पापाचं काही क्रिया होते ना पुण्याची काही क्रिया होते. तर याचा जर संप्रदाय आपण स्वीकार केला तर याचा अर्थ असा आहे, तुम्ही जे पुण्य करता त्याला काही महत्व नाही. बरोबर आहे ना, पुण्य जे तुम्ही करता त्याला काहीच महत्व नाही. म्हणजे आपण पुण्याला, म्हणजे पुण्य जे कर्म आहे, पुण्य कर्माचा आपण करायचंच नाही, कारण ते अक्रिय आहे, असं या पूरण काश्यपाचं म्हणणं आहे. म्हणजे आपण पुण्यकर्म करायचे नाही का हो? अरे पुण्यकर्माशिवाय सुख नाही ना. आणि हा पूरण काश्यप म्हणतो की पुण्यकर्म अक्रिय आहे, अक्रिय. म्हणजे आपण ह्या संप्रदायाचं तत्व स्वीकार करू शकत नाही. जर समजा तुम्ही मख्खली गोसाळचा विचार केला, ज्याच्या संप्रदायाचं नाव आहे नियतिवाद. नियतिवाद म्हणजे काय, सब नसीब नसीब का खेल आहे. आणि मग समजा मी जर तुम्हाला म्हटलं की पुण्य करा, तुम्ही काय म्हणाल, काय करावं पुण्य, नशिबामध्ये माझे दुःख आहे भंतीजी, मला भोगायचंच आहे, पुण्य करून काय फायदा. म्हणजे काय पुण्य करायचं नाही का, मग सब नसीब पे छोड देणे का, सगळं काही नशिबावर सोडायचं का. म्हणजे असं जर असेल सगळे लोक दैववादी बनतील ना, दैववादी. सगळं काही नशिबादीच लोक म्हणजे मला पुण्य नाही करायचं, माझ्या नशिबामध्ये आहे, मला बस झालं. म्हणजे ह्या जर नियतिवाद जर आपण स्वीकार केला तर आपण दैववादी बनू शकतो. म्हणून आपल्याला हा नियतिवाद सुद्धा स्वीकार करता येत नाही. तिसरा जो संप्रदाय आहे अजित केसकंबली, ज्याचं अजित केसकंबलीचं काय म्हणणं आहे, उच्छेदवाद. सगळं काय संपून जाते, म्हणजे तुम्ही जीवनभरपर्यंत पुण्य करा पाप करा, पुण्य करा पाप करा, तुम्ही शेवटी मेले, पुण्य तिथंच संपलं स्मशानभूमीमध्ये आणि तुमचं पापही तिथंच संपलं, असं थोडी होते. ते गाणं आहे ना, खाली हात आया था खाली हात. खाली हात येत नाही माणूस, माणूस कधी खाली हात येत नाही. माणूस येतो आपले कर्म घेऊन. आणि माणूस ज्या मृत्यूला प्राप्त होतो ना, तर कर्म घेऊनच मृत्यूला प्राप्त होतो. ते आपले मानसिक कर्म असतात, त्याला चित्त संवेदना म्हटलेली आहे. ती चित्त संवेदना कर्माच्या रूपाने जिवंत राहते, उच्छेद होत नाही बघा. फक्त हे 4 घटक मरतात, पण तुमची चित्त अवस्था जी आहे ती जिवंत राहते बघा. कारण आपण हे पुण्य करतो कशासाठी, कारण मृत्यूच्या नंतर हेच पुण्यकर्म आपल्या सुगतीचा लाभ करून देतात. पण हा अजित केसकंबली काय म्हणतो, उच्छेदवाद. म्हणजे उच्छेदवाद म्हणजे कर्माला महत्व नाही. मग सांगा, कर्माला जर महत्वच नाही आहे, तुम्ही जर पुण्यच करणार नाही आहे, तर तुम्ही सुखी कसं व्हाल. पुण्यकर्म महत्वाचे आहेत ना. म्हणजे अजित केसकंबलीचा उच्छेदवाद सुद्धा आपण स्वीकार करू शकत नाही. त्यानंतर अन्योन्यवाद, पकुद कच्चायन, याचं काय म्हणणं आहे, अन्य अन्य सर्व, पृथ्वी वेगळी, आप वेगळा, तेज वेगळं, जल उष्णता वेगळी, सुख वेगळं, दुःख वेगळं. असं जर विचार केला आणि मी जर तुम्हाला जर हा चाकू मारला किंवा तुमचा हात कापला, तुम्ही काय म्हणाल, नाही नाही फक्त माझा पृथ्वी धातू कापला, बाकी काही नाही केलं, फक्त पृथ्वी धातू कापला. आणि असं जर असेल तर समाजामध्ये अराजकता माजेल ना. उठसूट कोणी पण येईल, उठसूट कोणी पापकर्म करेल आणि कोर्टामध्ये घेऊन जा, तर कोर्टामध्ये काय म्हणाल ते, नाही मी नाही केलं, माझ्या या पृथ्वी हाताने केलं, मी नाही केलं. कोणी केलं, माझ्या या हाताने केलं. मग असे जर बलात्कार करणारे असतील, मग या तत्वज्ञानाला ते घेऊन बसतील, काय म्हणतील, जज साहेब मी नाही केलं, मी नाही केलं, हे माझ्या हाताने जबरदस्ती केली. जज साहेब मी चोरी नाही केली, माझ्या हाताने चोरी केली. म्हणजे हा जो अन्योन्यवाद आहे याचा जर विचार केला तर समाजामध्ये अराजकता माजेल, कोणी कोणाचं ऐकणार नाही. समाजामध्ये स्वैराचार वाढेल, कोणीही कोणाचं ऐकणार नाही. म्हणून आपण याचा जो अन्योन्यवाद आहे, हा अन्योन्यवाद सुद्धा आपण स्वीकार करू शकत नाही. कारण या वादामध्ये ना पुण्याला महत्व आहे, ना पापाची कोणती भीती आहे. म्हणजे पुण्यही करायचं नाही आणि पापाची पण काही भीती नाही, पापाचं पण काही हिरिओतप्पा नाही आहे, भय नाही आहे. म्हणून हा अन्योन्यवाद आपण स्वीकार करू शकत नाही. त्यानंतर सांगितलेलं आहे अमरा विक्षेपवाद.
संजय बेलेट्टीपुत्त. आता मला सांगा, सारीपुत्त आणि महामोगलायन एवढे विद्वान, ते जर त्याचं शिष्य तो सोडून बुद्धाचे शिष्य होतात, तर आपण हा तत्व स्वीकार करू शकतो का? हे शाशंक आहे ना, शंका आहे ना. मग पुण्य करावं का? मला वाटते पुण्य तर करा, आणि मला वाटते पुण्य नाही तर नका. शंका, शाशंकता आहे जीवनाबद्दल, कॉन्फिडन्स नाही आहे. मग ही शाशंकता असेल तर तुम्ही पुण्य कराल का? नाही करणार. म्हणून संजय बेलेट्टीपुत्ताचा अमरा विक्षेपवाद सुद्धा आपण स्वीकार करू शकत नाही. आणि त्यानंतर आहे निघंटनाथ पुत्त यांच्या चातुर्यम संवर्वाद. जसं तुम्हाला मी आता सांगितलं, जर तुम्हाला तुमच्या मागच्या जन्माच्या कर्माचा प्रभाव कमी करायचा असेल तर तुम्हाला गृहत्याग करावा लागेल, जंगलात जावं लागेल, तपश्चर्या करावी लागेल. मग आता मला सांगा, तुम्ही सगळेच जण जर गृहत्याग करून जंगलात गेले तर संसार शून्य होईल ना? संसारामध्ये कोणीच राहणार नाही. संसारामध्ये कोणीच राहणार नाही, संसार शून्य होऊन जाईल. म्हणून सगळे काय संन्यासी होऊ शकत नाही. म्हणून याही तत्वामध्ये हा जो चातुर्यम संवर्वाद आहे, आपण कोणत्याही लेवलला स्वीकार करू शकत नाही. अशा प्रकारे हे जे 6 तत्वज्ञान आहे, अक्रियवाद पूरण काश्यपचा, नियतिवाद मखली गोसालचा, उच्छेदवाद अजित केसकंबलचा, अन्योन्यवाद पखुत कच्चा यांचा, अमरा विक्षेपवाद संजय बेलेट्टीपुत्ताचा आणि चातुर्यम संवर्वाद निघंटनाथ पुत्तांचा, हे 6च्या 6ही संप्रदायांचं तत्वज्ञान हे मानवी जीवनाच्या सुखाचं नाही आहे, पुण्याचं नाही आहे. तर अशा या 6 संप्रदायांच्या तत्वज्ञानाचं खंडन भगवान बुद्धांनी कशा प्रकारे केलं, यांच्या विचारांवरती भगवान बुद्धांनी कसा प्रहार केला, म्हणजे तत्वाचं कसं खंडन केलं, ते आपण पुढच्या धम्मदेशनेमध्ये पाहणार आहोत. तेव्हा हे जे 6 संप्रदाय आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात सुद्धा एक स्पेशल चॅप्टरच आहे बघा, ते तुम्ही नक्की वाचा. बुद्धकालीन 6 संप्रदाय, ह्या 6 संप्रदायांचा तत्व काय आहे किंवा याच्यावरती बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, तर तुम्ही ते नक्की वाचायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुलनात्मक अभ्यास करायला सोपं जाईल. तर अशा प्रकारे बुद्धकालीन हे महत्त्वपूर्ण 6 संप्रदाय, त्याचे संस्थापक आणि त्यांचं तत्वज्ञान काय आहे ते आपण आजच्या धम्मदेशनेमध्ये जाणलेलं आहे. उद्याच्या धम्मदेशनेमध्ये आपण भगवान बुद्धांनी यांचं खंडन कशा प्रकारे केलं हे आपण जाणणार आहोत. तेव्हा आजच्या धम्मदेशनेच्या शेवटी मी सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो.